साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. नमस्कार रसिक श्रोते, आपलं सर्वांचं मी नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे हार्दिक स्वागत करते. आजचे स्मृती व्याख्यान स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा यांच्या प्रित्यर्थ आपल्यात डॉक्टर शिरीष राजे हे स्वमनाची शक्ती सेल्फ एम्पॉवरमेंट याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणारे ते आपल्यात उपस्थित झाले आहे. त्यांचं पण मी मनापासून स्वागत करते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी यांचंही मनापासून मी स्वागत करते. मी त्यांना विनंती करते की प्रथम आपण स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा यांचं प्रतिमेचं पूजन करूया. मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी यांना मी विनंती करते की आजचे आपले वक्ते डॉक्टर शिरीष राजे यांचा सन्मान करावा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला. आजचे स्मृती व्याख्यान स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा यांच्या प्रित्यर्थ. स्वर्गीय अर्जुनसिंग तारासिंग बग्गा यांचा जन्म 1922 रोजी इलाहाबाद येथे झाला आणि 1930 पासून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरपले. त्यानंतर मोठ्या काकांनी त्यांचा सांभाळ केला. परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. यानंतर त्यांनी नाशकात दुधाचा व्यवसाय, त्यानंतर कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला त्यांच्यातील कष्ट, जिद्द आणि मेहनतीची जोड मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही व्यवसायाने झपाट्याने प्रगती केली. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते समाजवादी पक्षात सक्रिय झाले. माधवराव लिमये आणि बापूसाहेब उपाध्ये यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. अर्जुनसिंग हे माजी खासदार स्वर्गीय गो. देशपांडे यांचे आवडते कार्यकर्ते होते. आपल्याला शिक्षण घेता आले नाही, परंतु इतरांना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल व अभियांत्रिक महाविद्यालयाची स्थापना करण्यात मोलाचे सहकार्य केले. गोरेराम येथे त्यांच्या निवासस्थानी मदर इंडिया या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. एक कल्पक नगरसेवक, माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांचे वडील, त्यांना 3 मुले 2 मुली असा त्यांचा परिवार होता. वसंत व्याख्यानमालाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. धन्यवाद.
आजचे आपले प्रमुख वक्ते डॉक्टर शिरीष राजे यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्रीकांत बेनी यांना आमंत्रित करते. डॉक्टर शिरीष राजे हे मानसशास्त्रतज्ञ या नात्याने सर्वत्र सुपरिचित आहेत. अभियांत्रिकी क्षेत्राचं शिक्षण शिरीष राजे यांनी घेतलं. BA MA मानसशास्त्र या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. त्याचबरोबर BE सिव्हिल हे अभियांत्रिकी क्षेत्रातलं शिक्षण शिरीष राजे यांनी घेतलं. मास्टर्स ऑफ संभाषण कला व पत्रकारिता या विषयात देखील त्यांनी पदवी प्राप्त केली. MBA HR जे ह्युमन रिसोर्सेस या विषयामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर मानसशास्त्र या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट म्हणजे PhD पदवी प्राप्त केलेली आहे. आणि ते पालक विद्यार्थी एकाग्रता, ध्येय लक्ष वगैरेवर दिशादिग्दर्शन व सर्व प्रकारचे समुपदेशन, बौद्धिक कल व व्यक्तिमत्व चाचणी, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समस्या, मनोकायिक आजारांची चिकित्सा, उपाय व समुपदेशन, व्यवसाय उद्योगातील उदंड मेहनतीनंतरही यशाचा अभाव यावर शोध व उपाय आदी विषयांवर सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हजारो लोकांनी आजवर घेतलेला आहे. ते विश्वनिर्माता हे साप्ताहिक गेल्या 30 वर्षांपासून चालवित असून त्याचे ते मुख्य संपादक देखील आहेत. आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या शासकीय सेवेमध्ये असलेल्या इंजिनियर्सशी, अभियंत्यांशी शिरीष राजे यांचा जवळचा संबंध आलेला आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक विकास कामांवर लक्ष ठेवण्याची, त्याविषयी लिखाण करण्याची संधी शिरीष राजे यांना आजवर प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमी म्हणजे मेटा या CDO मेरी या शासकीय प्रबोधिनीत ते पाहुणे मार्गदर्शक या नात्याने नेहमी अभियंत्यांना मार्गदर्शन करत असतात. असे मानसशास्त्रतज्ञ डॉक्टर शिरीष राजे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये ज्या काही अडीअडचणी निर्माण झाल्या आणि ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर स्वमनाची शक्ती या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी डॉक्टर शिरीष राजे यांना विनंती करतो त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार मित्रो. आज आपण अशा एका भयानक आणि गंभीर अशा स्थितीतून जात आहोत. कोविडसारख्या आजाराने प्रचंड मोठं तोंड उघडलेलं आहे आणि संपूर्ण जगभर ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहता या आजारावर ठोस असा औषधोपचार उपाय कुठेही उपलब्ध नाही. तरी देखील हॉस्पिटल्समध्ये किंवा डॉक्टर्सकडे कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यातनं जवळजवळ 90 ते 95% लोक कोरोनावर सहजगत्या विजय मिळवून परत येतात आणि जे काही 5-7-8% मृत्यूदर आपल्याला दिसतो तेवढाच फक्त चिंतेचा विषय आहे. खरं तर मानसशास्त्राचा या घटनेशी अतिशय जवळचा संबंध. आपण उहापोह याच गोष्टीचा करणार आहोत. जवळजवळ 90 ते 95% लोक कोरोनावरचा कुठलाही शाश्वत असा मेडिकल काउन्सिलने मान्य केलेला किंवा WHO ने मान्य केलेला कुठलाही औषधांचा कोर्स नाही. असं असतानासुद्धा 90 ते 95% लोक कशा पद्धतीने बाहेर पडतात आणि जे काही मृत्यूत लोक गेलेले आहेत त्याच्यातही आपण असं गृहीत धरलं
तर 70 ते 80% लोक असे आहेत की ते केवळ भीतीपोटी, कोरोनाच्या भीतीपोटी त्यांनी आपला जीव गमावलेला आहे. आणि 20 ते 30% लोक असे आहेत मृत्यूतले की जे आधीपासूनच दुर्धर आजाराने क्षतिग्रस्त आहेत, त्यांच्याकडे ती प्रतिकारक क्षमता संपलेली आहे आणि कोरोना मात्र हे निमित्त मात्र त्यांना झालेलं आहे. अशाही काही लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे. आपण जी चिंता करणार आहोत की मृत्यू झालेल्या लोकांपैकी जे काही 70-80% लोक नाहक बळी पडलेले आहेत, नाहक मृत्यू त्यांचा झालेला आहे, अशा लोकांनाही आपल्याला वाचवता येऊ शकेल का? त्याच्यासाठी आपल्याकडे काही ठोस उपाययोजना आहे का? मानसशास्त्रीयदृष्ट्या त्याचं कसं विश्लेषण करावं, मानसशास्त्रीयदृष्ट्या त्यांना कसा आधार द्यावा, कशा पद्धतीने त्या संकटातून त्यांना बाहेर काढावं, या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह जर आज करायचं ठरवलं तर निश्चितपणे त्याचं उत्तर हो असंच येतं. आज जे काही आपल्याला चित्र दिसलंय, अनेक धैर्यधर लोकांना देखील कोरोनाची प्रचंड भीती वाटायला लागलेली आहे. कारण आजचे जवळपासचे मृत्यू आणि रोजचे खूप चांगल्या आणि धडधाकट लोकांचा मृत्यू पाहताना कुठेतरी कोरोनाचा घाला आपल्यावरही येईल आणि आपणही याच्यातून बाहेर पडू की नाही, अशा प्रकारची एक मानसिक भीती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या मानसिक धक्क्यातून, या मानसिक फोबियातून, भीतीतून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, आपलं मनोबल आणि मनोधैर्य कसं उंचावता येईल, म्हणून याच्यासाठी आपल्या स्वमनाची शक्ती काय आहे, सेल्फ एम्पॉवरमेंट काय आहे, याची ओळख करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ती शक्ती आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त करता येऊ शकते, त्याचे काय गिमिक्स आहेत, त्याही आपण या संवादातून जाणून घेणार आहोत. आणि त्याचा फायदा आपल्याला घेता आला तर निश्चित आपण घ्यायचा आहे. प्रथम आपण हे बघू की भीती, जो फोबिया निर्माण झालेला आहे, या फोबियाचं प्रमुख कारणं काय आहेत. याची प्रमुख कारणं आज जर आपण बघितली, मागच्या वर्षी कोरोना आलेला होता आणि मागच्या वर्षी कोरोना भारतात येण्यापूर्वीच जे काही भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत, दूरदर्शनवर बातम्यांमध्ये त्या बातम्या आल्यात, चीनमधले काही व्हिडिओज आपल्याला दाखवण्यात आले, बघण्यात आले, आणि त्या कोरोनाची तीव्रता आपल्याकडे तो आलेला नसतानासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली. आणि त्यावेळचीच आपली एक मानसिकता अशी तयार झाली की कोरोनातून माणूस बाहेर पडू शकत नाही, कोरोना झाला म्हणजे मृत्यूच अटळ आहे, अशा प्रकारची एक मानसिकता, अशा प्रकारची एक भीती त्याच वेळेला आपल्या मनामध्ये पेरली गेली. आणि यात सगळ्यात मोठा वाटा सोशल मीडियाचा आहे, वृत्तवाहिन्यांचा आहे, वृत्तपत्रांचा आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील सकारात्मक न्यूज न देता जास्तीत जास्त फक्त मृत्यूच्या बातम्या, हालअपेष्टांच्या बातम्या आणि त्याची तीव्रता किती, इंटेन्सिटी किती भयानक आहे, अशा प्रकारचं चित्रण केलं गेलं आणि अशा प्रकारचं चित्रण आपल्या नजरेसमोर आणलं गेलं. आणि सातत्याने हे ज्या वेळेला आपण वाचत राहिलो, बघत राहिलो, ऐकत राहिलो, साहजिक आहे कोणतीही गोष्ट अनेक वेळा ज्यावेळेला तुमच्या मनावर बिंबवली जाते त्यावेळेला ती सत्य वाटू लागते, किंबहुना तेच खरं आहे असं समजून आपण त्याविषयीचा विचार करू लागतो. आणि खऱ्या अर्थानं जी भीती वाढली कोरोनाची, ती याच्या माध्यमातूनच जास्त वाढली. कोरोना विषाणू आहे, नाही असं नाही, तो आजारही आहे, तेही सत्य आहे. परंतु अशा प्रकारचे, अशा टाईपचे आजार यापूर्वी देखील येऊन गेलेले आहेत. प्लेगची साथ असेल, स्वाईन फ्लू असेल, असे कितीतरी आजार आपल्या लक्षात असतील की ते यापूर्वी देखील वर्ल्ड पेंडेमिक म्हणून डिक्लेअर केले गेले आणि जगभर त्याच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. असे आजार आले आणि ते गेले देखील. परंतु कुठल्याही आजारामध्ये असं झालं नाही. ठीक आहे, काही मृत्यू झालेत, काही क्षती झाली, मनुष्यहानी झाली, परंतु त्याची तीव्रता इतकी कधी आपल्याला दिसली नाही. याचा विचार आपल्याला करायला हवा. आणि कोरोनासुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. म्हणून कोरोनाला सामोरं जाताना देखील आपलं मनोबल स्थिर आपण ठेवायला शिकायला हवं. कोरोनाच्या बाबतीत मलेरिया, डेंग्यू
किंवा व्हायरल इन्फेक्शन जे होतात त्या व्हायरल इन्फेक्शनच्या पलीकडे कोरोनाची काही वेगळी व्याख्या आपल्याला करता येणार नाही. कारण जसा सर्दीपडसं आपल्याला होतं, खोकला येतो, ताप येतो, त्या सदृश्य सगळी लक्षणंसुद्धा कोरोनाची येतात. आणि म्हणून कोरोनावर डायरेक्ट थेट असा उपाय कुठल्याही औषधांचा नसला तरीसुद्धा डॉक्टर लोक नेमके कुठला औषधोपचार त्याच्यावर करतात? ज्या अँटीबायोटिक गोळ्या आहेत, अँटीव्हायरल इंजेक्शन्स आहेत, तीच प्रामुख्याने त्याच्यामध्ये दिली जातात. आणि आपल्याला सर्वसामान्य माणसाला आपल्यावर मेडिकल ट्रीटमेंट काय होते याची कल्पना नसल्यामुळे आपण एक विश्वास टाकतो की मी डॉक्टरांच्या ताब्यात आहे, डॉक्टर माझ्यावर इलाज करतायत आणि मी या आजारातून बरा होईल, अशा प्रकारची एक चांगली मानसिकताही आपल्याला त्या ठिकाणी तयार करून घेता येते. वास्तविक पाहता जे औषधं, गोळ्या, इंजेक्शन आपल्याला दिले जातात कोरोनाच्या काळामध्ये, त्या औषधांचा आणि कोरोनाच्या आजाराचा कुठलाही काहीही संबंध नाही. त्याची तीव्रता कमी करणे एवढंच त्या औषधं गोळ्यांचा त्या पाठीमागचा उद्देश आहे. जे व्हायरल इन्फेक्शन झाले आहे त्याला कंट्रोल करणं एवढंच त्याला, पण मुळात सकट कोरोना उपटून काढणं, कोरोना संपवणं, कोरोना लोकांना मुक्त करणं, अशा प्रकारच्या त्या औषधांमध्ये कुठलीही ती शक्ती नाही. आणि हे वारंवार इंडियन मेडिकल काउन्सिलने, WHO हे डिक्लेअर पण केले, सांगितलं पण. आज ज्या रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये आपण इंजेक्शन मिळत नाहीत, काळा बाजार होतो आहे आणि प्रत्येकजण पॅनिक झाला आहे की मला ते इंजेक्शन हवं, रुग्णाचा नातेवाईक जो असेल तो. पण असं रेमडेसिवीर हे औषध काही कोरोनासाठी आहे अशा प्रकारचं प्रमाण कुठल्याही मेडिकल सायन्समध्ये आपल्याला दिसत नाही. पण एक सूत्र आपल्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्यावर उपाय केल्यानंतर, आपल्यावर उपचार केल्यानंतर एक आपली मानसिकता तयार होते त्यातून बाहेर पडण्याची, किंबहुना मी असं म्हणेल की ते एक मानसशास्त्रीयदृष्ट्या एक आपल्याला मिळालेला तो एक आधार आहे की ह्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो, असा एक विश्वास आहे. आणि म्हणून ती औषधं आपल्याला त्या ठिकाणी दिली जातात. आता बऱ्याचशा लोकांना असिम्प्टमॅटिक कोरोना असतो, थोड्याफार प्रमाणात त्यांना त्याची लक्षणं जाणवतात, त्याची तीव्रता फारशी नसते. पण मग अशा रुग्णांना आपण होम क्वारंटाईन करतो आणि होम क्वारंटाईनमध्ये त्यांना कुठली औषधं दिली जातात? फेविफ्ल्यू, डोक्सी, आयव्हरमेक्टिन, ह्या सगळ्या ज्या गोळ्या आहेत, ह्या सगळ्या गोळ्या ह्या अँटीबॅक्टेरियल आहेत, अँटीव्हायरल आहेत, ज्या इतर आजारांवर सुद्धा दिल्या जातात. आणि ह्या गोळ्या कोरोनामुळे आता निर्माण झालेल्या नाहीत, तर अनादी काळापासून त्या गोळ्या चालत आलेल्या आहेत की याच्यापूर्वी जे व्हायरल इन्फेक्शन झालीत त्या व्हायरल इन्फेक्शनवर पण ह्या गोळ्या वापरल्या गेल्यात. आणि डॉक्टरांनी असं ठरवलं की कोरोनासुद्धा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ह्या व्हायरल इन्फेक्शनला जर आपल्याला आटोक्यात आणायचा असेल, थोडा कंट्रोल करायचा असेल किंवा कोणी आधार द्यायचा असेल, तर आपल्याला ह्या अँटीव्हायरल गोळ्यांचा उपयोग केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून अशा प्रकारचे हे मेडिसिन आपल्याला दिले जातं. इम्युनिटी बूस्टसाठी बिकोझिंग, विटॅमिन सीसाठी चोसी, विटसी, विटॅमिन डीसाठी ॲप्राइज D3, अशी काही औषधं, एक पूरक औषधं सप्लिमेंट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिली जातात. आणि बऱ्याचदा ह्या औषधांचा इतका चांगला परिणाम झालेला आहे, मला असं वाटतं की त्या औषधांचा चांगला परिणाम होण्यापेक्षा रुग्णाच्या मानसिकतेवर एक उत्तम परिणाम झालेला आहे की मी काही ना तरी औषध मला डॉक्टरांनी दिलेले आहेत, त्याला ते माहीत नाही आहे कोरोनावर आहेत की नाही आहेत, तो फक्त एवढंच म्हणतो की मला डॉक्टरांनी औषधं दिलेले आहेत आणि मी या औषधांनी बरा होणार आहे. अशा प्रकारची एक मानसिकता, एक पॉझिटिव्हिटी त्याच्या मनामध्ये तयार होते आणि त्या पॉझिटिव्हिटीने तो सहजगत्या आपलं सर्वाईव्ह करू शकतो. मग थोडक्यात काय, याच्यामध्ये मानसशास्त्र अतिशय महत्त्वाचं काम करतं. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, मी देईलच ती पुढे. मानसशास्त्र आपल्या ठिकाणी आपली मनाची शक्ती कशा पद्धतीने काम करते ती, आणि मनाच्या शक्तीनं आपण कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो किंवा हवी ती गोष्ट आपल्याला प्राप्त करता येऊ शकते, यावरही आपण बोलणार आहोतच. तर कोरोनाच्या संदर्भामध्ये आजचा हा करंट टॉपिक आहे, सगळ्यांचा तो अतिशय संवेदनशील असा विषय आहे. प्रत्येक घरामध्ये आज कुठे ना कुठेतरी घराच्या जवळ आसपास पेशंट आपल्याला सापडत आहेत, अनेक लोकांचा मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे आज हा विषय तुम्हाला जास्त लवकर समजेल म्हणून मी तो मुद्दामून कोरोनाचा विषय आपल्यापुढे ठेवला आहे.
आणि त्या विषयाला अनुषंगून मग आपल्याला आपली मनाची शक्ती काय आहे, आपली सेल्फ एम्पॉवरमेंट काय आहे, ती आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासता येणार आहे. कोरोनाचं पेशंट ज्या वेळेला हॉस्पिटलाइज केलं जातं, काय होतं नेमकं त्यावेळेला सुद्धा, की ज्यावेळेला ह्या सगळ्या औषधं गोळ्यांचा उपाययोजनेचा उपयोग त्याच्यावर होत नाही, त्याची तीव्रता ज्यावेळेला वाढत जाते, ह्या अँटीव्हायरल गोळ्या वगैरे दिल्यानंतर सुद्धा कुठे फारसं त्याला उपचाराला बरं वाटत नाही किंवा फरक पडत नाही, अशा वेळेला हॉस्पिटलाइज करणं हे अनिवार्य ठरतं. याचं मुख्य कारण असं आहे की या सगळ्या सपोकेशनमध्ये आपल्या फुफ्फुसावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. आणि फुफ्फुसावर होणारा परिणाम हा इतका घातक आहे की आपण जो श्वास घेतो तो श्वास फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर त्याचं ऑक्सिजनमध्ये रूपांतर होतं आणि ते ऑक्सिजन रक्ताच्या पुरवठ्याच्या माध्यमातून शरीरातल्या सगळ्या ऑर्गन्सना पाठवलं जातं, संपूर्ण शरीरभर ते पाठवलं जातं. पण जेव्हा फुफ्फुसच आजारी पडलं तर मग ऑक्सिजन येणार कुठून आणि ऑक्सिजन तयार होण्याची क्रिया होईल तरी कशी. आणि म्हणून मग कुठेतरी दमछाक व्हायला लागते रुग्णांची. आणि मग ती दमछाक झाली की कुठेतरी मग हॉस्पिटलाइज व्हायला लागतं. व्हेंटिलेटर्स हवे असतात आणि व्हेंटिलेटर्स याच्यासाठीच हवे असतात की तो स्वतः ऑक्सिजन तयार करू शकत नाहीत फुफ्फुसामध्ये, म्हणून त्याला बाहेरून कृत्रिमरित्या ऑक्सिजन देण्याचा उपक्रम प्रयोग हा केला जातो. ओव्हरऑल त्या पेशंटला वाचवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि त्याची आणखी तीव्रता कमी करण्यासाठी रेमडेसिवीरचं इंजेक्शन त्यासाठी दिलं जातं. याच्या पलीकडे हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पेशंटवर कुठलेही उपचार नाहीत. कुठल्याही तुम्ही डॉक्टरना विचारा, हॉस्पिटल्सला जाऊन विचारा की डॉक्टर तुम्ही नेमकी ट्रीटमेंट करता काय, देता काय, त्याच्यावर गोळ्या काय आहेत, औषधं काय आहेत. आणि अशा मेडिकल काउन्सिलने मान्य केलेले आहेत की या गोळ्या, ह्या औषधं फक्त कोरोनावर चालतात. मित्रो, कोरोनावर आजही एकही कुठलंही मेडिसिन नाही, कुठलंही औषध नाही. तत्राप ह्या सगळ्या पूरक सप्लिमेंट म्हणून आपण ही औषधं त्या ठिकाणी देतो आणि त्या औषधांचा एक सकारात्मक परिणाम आपल्या पेशंटला दिसून येतो की कुठेतरी नातेवाईक पण बरे वाटतं, अरे रेमडेसिवीर मला मिळालं आणि माझ्या नातेवाईकाला मी दिलेलं आहे आणि आता त्याला बरं वाटेल, तो त्या पेशंटला येऊन सांगतो काळजी करू नकोस, आपल्याला रेमडेसिवीरचा इंजेक्शन मिळालेलं आहे, ते तुला दिलेलं आहे आणि त्यातनं तू बरा होणार आहेस. काय होतं, अप्रत्यक्षरित्या त्याच्या मनाची शक्ती जागृत करण्याचं काम हे मेडिसिन, हे इंजेक्शन्स आपण आपल्यासाठी करत असतात. आणि त्या जागृत शक्तीतून माणसं परत येत असतात, बाहेर पडत असतात. म्हणजे मग आपण ह्या उपचारांना नाकारायचं आहे का? उपचारांना नाकारता येणार नाही, कारण मनाची शक्ती जागृत करण्यासाठी माध्यम म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून उपचारांचीही गरज आहेच. उपचार मिळालेत म्हणून मनाची शक्ती वाढली आहे, स्वतःची ताकद वाढली आहे, सेल्फ एम्पॉवरमेंट त्याला मिळालेली आहे आणि त्याच शक्तीने, त्या ताकदीने तो त्या बाहेर पडलेला आहे. तेव्हा मनाच्या शक्तीचा हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने बघता येऊ शकतो. मला सांगायचं एवढंच आहे की कोरोनावर कुठलीही औषध योजना नसताना सुद्धा लोक बरे होतात, तर ते त्यांच्या मनाच्या शक्तीने होतात. आणि हे माध्यम म्हणून, औषधोपचाराचा उपयोग हा माध्यम म्हणून त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातून ते बाहेर काढतात. मग आपण थोडंसं मनाने आपण परिपक्व झालो तर, जास्त धैर्यधर झालो तर, आपलं मनोबल आपणच स्वतःने वाढवायचं ठरवलं तर, आपण अनावश्यक न्यूज ज्या आपल्यामध्ये भीती निर्माण करतील अशा आपण त्या पाहायचं टाळलं तर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय पूरक अशा ठरणार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी नाशिकलाच राहतो, गंगापूर रोडला. माझे इथे मित्र पण आहेत, त्यांनी केव्हाही माझ्या घरी यावं. 5 वर्षापासून माझ्या घरामध्ये TV नाही आहे, इडियट बॉक्स मी काढून फेकून दिला आहे, की ज्याच्यामुळे माझ्या घरामध्ये न्यूज हा प्रकारच, जे घसा ओरडून ओरडून 30 न्यूज सांगतात दिवसभर त्या न्यूज चॅनल्सवर, असं सांगणारं कोणीच नाही आहे. कारण मला 5 वर्षापूर्वीच कळलं की हा जो इडियट बॉक्स आहे हा घरातली शांतीभंग करतो, आपल्या मनाची शांतीभंग करतो. आणि असा शांतीभंग करणारा बॉक्स पैसे देऊन आपण आपल्या घरामध्ये का ठेवायचा? आणि म्हणून आम्ही सामुदायिकरित्या निर्णय घेतला की आता आपल्याला हे इडियट बॉक्सचा आपल्या गरजेपुरता फक्त उपयोग करायचा. जे आपल्याला पाहायचं आहे तेवढं कुठेतरी इंटरनेटच्या जोडणीने ते बघायचं,
परंतु कुठलाही चॅनल सबस्क्राईब करायचा नाही किंवा त्याला आपण त्याचे पैसे भरायचे नाहीत. छान झालं आहे. 3600 रुपये वाचतात आमचे दर वर्षाला आणि प्लस एक पॉझिटिव्ह मानसिकता आमच्या. त्यावेळेला मी बघितलं आणि तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा. ब्रेकिंग न्यूज, एकदम खतरनाक न्यूज, अशा प्रकारच्या न्यूज ज्या न्यूज चॅनल्सवर दिल्या जातात त्यातली एकही न्यूज प्रिंट मीडियामध्ये दुसऱ्या दिवशी दिसत नाही. आणि मग तिचं जे एकदम घसा ओरडून जे सत्यता, मैं हमने देखा, हमारे सिवा किसी ने देखा नहीं और यही सच है, यही सत्य है, हे सगळं सांगणारे दुसऱ्या दिवशी गायब असतात. नवीन काहीतरी शोधून आणतात आणि तुमचं एक करमणूक करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत असतात. मग मूर्ख ते नाहीत, मूर्ख आपण आहोत की जी गोष्ट वास्तवामध्ये नाही, सत्य नाही, ती आपण मोठ्या मिटक्या मारीत बघत असतो, अतिशय इंटरेस्टने पाहत असतो आणि शेजाऱ्याच्या अरे बघ बघ काय झालं, बघ ते असं होणार आहे, बघ हे असं होणार आहे, अशा प्रकारचा आपणही त्याचा प्रचार प्रसार करतो. मला वाटतं ही जी गोष्ट आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या सेल्फ एम्पॉवरमेंटला मारक अशी ठरते. जे काही तुम्ही बघता तुमच्या मनातल्या शक्तीला ते कोमेजून टाकतं, ते मारून टाकतं. तुमचं मन, तुमचे विचार त्याच्या ताब्यात देता आणि त्याच्या पद्धतीने विचार करायला लागता. आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला मनामध्ये भीती निर्माण होते, किंबहुना आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि आपण काही करू शकतो, आपल्याला काही मिळू शकतं, अशा प्रकारची भावनाच त्याच्यातून निघून जाते. तेव्हा काय करायला हवं आणि काय करायला नको, मी आणखीन तुम्हाला एक चांगलंसं उदाहरण देऊ शकेल. महाभारत सगळ्यांनी वाचलंय, महाभारतातली स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. मग महाभारतातला एक शेवटचा टप्पा आहे ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर लढाईसाठी सगळे लोक सज्ज होतात. ते चित्रणही तुम्हाला माहिती आहे. काय घडतं त्यावेळेला, एका बाजूला कौरव सेना, दुसऱ्या बाजूला पांडव सेना, पांडव सेनेबरोबर साक्षात श्रीकृष्ण. आणि असं असताना सुद्धा अर्जुन सभोवताली नजर टाकून आणि मग तो अचानकपणे त्याचं धनुष्यबाण हातातून गळून पडतं आणि अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे कृष्णा, मी नाही लढू शकत हे युद्ध, हे सगळे आपलेच आप्तइष्ट आणि सगळी आपलीच माणसं मारायची आहेत का रे. अशा प्रकारचा त्याचा एक भाव तयार होतो. त्याचे कारणं महाभारतामध्ये काय सांगितली तर आपल्या त्या कारणांशी जायचं नाही आहे, पण त्या मुळाशी जर आपण जायचं म्हटलं तर मला असं वाटतं की अर्जुनाची मानसिकता त्यावेळेला खालावलेली होती, त्याची मानसिकता संपलेली होती युद्ध करण्याची आणि युद्ध होण्यापूर्वी त्याने हार पत्करलेली होती. युद्ध करण्यापूर्वीच त्याने हार पत्करली, नाही मी हे युद्ध करू शकत नाही, माझ्यात ती शक्ती नाही आणि मला ते पॉसिबल नाही, अशा प्रकारचं कृष्णाला त्याने सांगितलं. काय केलं कृष्णाने त्यावेळेला, गीता सांगितली. गीता म्हणजे काय, एक बेस्ट समुपदेशन आहे. गीतेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजही आपल्याला मिळतं. ज्यांनी गीताचं पठण केलंय, गीता चांगल्या पद्धतीने समजावून घेतली, तर मला असं वाटतं की त्या माणसाला प्रश्न शिल्लक राहत नाहीत, त्या प्रश्नाची सारी उत्तरं त्याला गीतेमध्ये मिळतात. हा अशा प्रकारची गीता समुपदेशनाच्या माध्यमातून ज्या वेळेला कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाने ते समुपदेशन मनापासून ग्रहण केलं, स्वीकारलं, त्यावेळेला तो असं म्हटलं नाही ठीक आहे रे कृष्ण, तू आहेस नाही तरी काय, मामाचा का आत्याचा मुलगा लागत होता तो, माझा अध्यात्मावर काही फार अभ्यास नाही म्हणून आपण आपल्या आत्याचा किंवा मामाचा मुलगा असता आणि त्याने आपल्याला सगळं असं ज्ञान दिलं असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतो, अरे लहानपणापासून तुला बघतो, तू काय मला शिकवतोस. आणि कदाचित आपण त्याने चांगलं सांगितलेलं ज्ञान देखील आपण घेतलं नसतं, स्वीकारलं नसतं, ॲक्सेप्टन्स त्याला मिळाला नसता. पण अर्जुनाने एक गोष्ट केली की कृष्ण हे जे काही सांगतोय ते सत्य असो असत्य असो ते मला मनापासून स्वीकारायचं आहे आणि त्याला अंगीकारायचं आहे. अशा प्रकारची भूमिका ज्या वेळेला अर्जुनाने घेतली त्यावेळेला स्वतःचं मन बाजूला ठेवलं, स्वतःचे विचार बाजूला ठेवले आणि चांगले विचार त्याने त्यावेळेला ग्रहण केले. परिणाम काय झाला, जो योद्धा लढाईमध्ये प्रत्यक्ष लढाई सुरू होण्यापूर्वी मानसिकतेने हरलेला होता त्या समुपदेशाने तोच योद्धा त्या लढाईचा विजयी वीर ठरला. मनाच्या शक्तीची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येईल. इथे आपण अध्यात्म आणि महाभारत बाजूला ठेवूया. या ठिकाणी सायकॉलॉजिकली आपण एकच गोष्ट विचार करा की अर्जुनाच्या मानसिकतेला बूस्ट करण्याचं काम कृष्णाने केलं आणि कृष्णाने सांगितलं की तू हरणार नाहीस, तुला मी हरू देणार नाही,
तुला जिंकायचं आहे, तू जिंकू शकतो, त्या सगळ्या क्षमता तुझ्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून जे काय काय सांगितलं असेल, हे अधर्म आहे, याला संपवावंच लागेल, हे संपवणं तुझ्याच हातात आहे, हे तर मी देखील करू शकेल. मी एक सुदर्शन चक्र टाकलं. श्रीकृष्णाला काय आवडतं? ते म्हणते तू हरलास का? बैस, मी तर तुझ्याच बाजूने आहे, यांच्या विरोधात लढतोय, संपवायचं आहे. सुदर्शन चक्र पाडतो आणि ते सगळ्यांनी माना कापून त्याच वेळेला ते युद्ध संपलं असतं. पण तसंही श्रीकृष्णाला अभिप्रेत नव्हतं. हे तुला लढायचं आहे, तुलाच करायचं आहे, तुझी मानसिकता मला स्ट्रॉंग करायची आहे आणि तू याच्यावर विजय मिळवायचा आहे. अशा प्रकारचं एक उत्तम समुपदेशन अर्जुनाला केलं. म्हणजेच अर्जुनाचं स्वमनाची शक्ती जी आहे, सेल्फ एम्पॉवरमेंट जी आहे, ती जागृत करण्याचं काम श्रीकृष्णाने केलं आणि त्याचं एक उत्तम आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतो की अर्जुनाने ते युद्ध जिंकलं. स्वमनाच्या शक्तीचं याच्यापेक्षा आणखी वेगळं आणि सुंदर उदाहरण मला वाटतं दुसरं असू शकत नाही की जे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक वेळ करोनाच्या बाबतीत मी आपल्याला बोलतोय, आपण ते कितपत स्वीकार कराल किंवा न कराल याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये खूप काही गोष्टी त्याविषयीच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून म्हणा, फेसबुकच्या माध्यमातून म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, आधीच कुठतरी तो एक कचरा भरलेला आहे. त्यामुळे त्याला ॲक्सेप्टन्स मिळेल नाही मिळेल हा नंतरचा पार्ट. पण महाभारतातली ही स्टोरी मात्र आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि इथे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं स्वमन जे आहे त्याची शक्ती अतिशय विलक्षण आहे, अगाध आहे. त्याला आपल्याला कधी ओळखताच आलेलं नाही. आपणच स्वतः ते आपलं मन ओळखलेलं नाही आणि ते न ओळखता आल्यामुळे आपल्याला सेल्फ एम्पॉवरमेंट काय असते, आपल्या मनाची शक्ती काय असते, तिची ताकद काय असते आणि ती कशा पद्धतीने काम करते हे आपल्याला उमजत नाही, हे समजत नाही. तेव्हा मित्रो, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे नेमकं की स्वमनाच्या शक्तीने आपण कोणत्याही गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीने विजय मिळवू शकतो आणि सहजगत्या ज्या आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या परिपूर्ण करून घेऊ शकतो. मला वाटतं पसायदानामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनच सांगितलेलं आहे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो. आध्यात्मिकदृष्ट्या त्याचा अर्थ मला सांगता येणार नाही, परंतु मी मानसशास्त्रीयदृष्ट्या त्याचं जर विश्लेषण करायचं ठरवलं तर मी असं म्हणेल की ज्ञानदेवांना सुद्धा हेच म्हणायचं होतं, दुरितांचे तिमिर जावो. दुरित, दुःखी, कष्टी कसे की ज्यांना त्याचं जीवन कळलेलं नाही, मी कसं जगायचं, कसं राहायचं, काय करायचं, मी जन्माला आलो आहे पण मला त्या जन्माचा अर्थच कळलेला नाही, असे जे दुरित आहेत त्या दुरितांचा तिमिर जावो, त्याच्यातला जो अंधकार आहे मनातला तो दूर हो. तो कशा प्रकारे दूर हो? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सूर्याचं एक स्वरूप आपल्याला दिसतं की जो सूर्य बाहेर आल्यानंतर प्रचंड लखलखाट प्रकाश होतो, तद्वत आपल्या स्वतःच्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपल्या स्वधर्माचा, स्वधर्म म्हणजे काय, बाकी रिलिजन्स नाहीत, हिंदू मुस्लिम नाही, स्वधर्म आपल्या स्वतःचा एक, प्रत्येक मानवाचा एक धर्म आहे, तो धर्म, स्वधर्म, तो स्वधर्म तुम्हाला पाहायला मिळो. त्यातही एक सूर्य आहे, त्याच्यातही एक बारकासा प्रकाश आहे, तो प्रकाश तुम्हाला बघायला मिळो. म्हणजेच आतमधला अंधकार जाऊन त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रकाश हो. आणि असंच ज्या वेळेला घडेल, तुमच्या मनातला अंधकार ज्या वेळेला दूर होईल त्यावेळेला तुम्ही जो जे वांशील तो ते लाहो, अशा प्रकारचं तुम्ही इच्छा प्रकट करा, रिद्धिसिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. पण यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? याच्यासाठी स्वतःच्या मनामध्ये झाकोळायचं आहे, आतमध्ये बघायचं आहे, शोधायचं आहे, स्वतःला शोधायचं आहे. आणि हा अंधकार कुठे आहे, तो अंधकार आपल्याला दूर करायचा आहे. फार सोपं आहे ते. अगदी गडद अंधकारामध्ये छोटासा आपण दिवा लावला, आपल्याला कष्ट दिवा लावायचे करायचे असतात. दिवा लावल्यानंतर अंधकार तर आपोआप दूर होतो, आपोआपच त्या ठिकाणी प्रकाश होतो. म्हणजे अंधकाराला बाहेर काढण्यासाठी आपल्याला विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत, काहीही कष्ट करावे लागत नाहीत. तद्वत मनामध्ये सुद्धा असलेला जो अंधकार आहे, त्या अंधकारासाठी आपण जर दिवा लावायचं ठरवलं तर तिथला अंधकार आपोआप दूर होणार आहे.
पण प्रश्न असा आहे, दिवा लावायचा कसा? तो दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावता येऊ शकतो, हा मुख्य प्रश्न आहे. तो एकदा का दिवा तुम्हाला लावता आला, तो दिवा लावणं म्हणजे सेल्फ एम्पॉवरमेंट आहे. तो दिवा लावणं म्हणजे स्वतःच्या मनाची ताकद आहे, स्वतःच्या मनाची शक्ती आहे. तेव्हा स्वमनाची शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल, डेव्हलप करायची असेल, तर आपण काय काय करू शकतो? मनामध्ये 2 प्रकारचे मन आहेत, एक अचेतन मन आणि एक चेतन मन. चेतन मन जे ते आहे बाहेर दिसतं आपल्याला, आणि अचेतन मन आहे त्याचं दर्शन आपल्याला होत नाही. परंतु त्या सगळ्या अचेतन मनामधल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या अचेतन मनावर तुमचं आयुष्य चालत असतं. आपण त्याला बिलीफ पण म्हणतो, त्याला मान्यता पण म्हटल्या जातात. बऱ्याचशा लोकांना बिलीफ आणि मान्यता याचा अर्थ नाही समजत. मी त्याच्यावर थोडा प्रकाश टाकेल. मान्यता आणि बिलीफ म्हणजे काय, की जी गोष्ट तुम्ही मान्य करून बसलेला आहात, तिला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे, हे म्हणजे हेच. आणि मग प्रत्येकाची बिलीफ वेगळी वेगळी असू शकते. त्याचं आणखी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रस्त्याने मांजर आडवी जाते. कधीतरी आपल्याला आपल्या आजोबांनी म्हणा, वडिलांनी म्हणा, मामांनी, काका, कोणीतरी आपले नातेवाईक असतात, त्यांच्याबरोबर आपण रस्त्याने जात असतो आणि रस्त्याने जाता जाता मांजर आडवी जाते आणि ते पटकन म्हणतात, ओ शिट, मांजर आडवी गेली, आता आपलं ज्या कामाला आपण निघालो होतो ते काम नाही होणार. आपल्याशी त्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही. परंतु बालमनावर एक गोष्ट आपण स्वीकारलेली असते की मांजर आडवी गेली की कामं होत नसतात. सायन्समध्ये त्याला किती व्हॅल्यू आहे, किती किंमत आहे, ते सत्य आहे की असत्य आहे, आपण याचा पडताळा घेत नाही. पण खोलवर अचेतन मनामध्ये तो आपण प्रोग्राम करून टाकतो. आणि मग मोठं झाल्यानंतर सुद्धा कधीतरी आपल्याला मांजर आडवी गेली की ओ शिट, आपलं काळं बसतं, की नाही मांजर आडवी गेली, समथिंग काहीतरी होणार. मांजरच, कुत्रा आडवं गेलं तर वाटतं काही, गाढव आडवं गेलं तर वाटतं काही, हत्ती आडवा गेला तर वाटतो का? नाही. मी असं ऐकलं की मुंगूस आडवा गेला की लोकांना शुभ असतो, म्हणजे तो एक मान्यतेचाच भाग आहे. तर अशा प्रकारे त्या सत्यतेच्या पाठीमागचं, मान्यतेच्या पाठीमागची जी सत्यता न पडताळता जी गोष्ट आपण मान्य करून बसलेलो असतो, दॅट इज बिलीफ. त्याला आपण मान्य केलेली गोष्ट म्हणतो. त्याला त्या बिलीफवर आपलं आयुष्य चालू असतं. आणि म्हणून रस्त्याने जाताना मांजर आडवी गेली की मग आपण त्या ठिकाणी कोणीतरी 5 पावलं पुढे जातं, परत मागे येतं. हे सगळं त्या बिलीफच्या जोरावरच आहे. कुणी असं म्हणत नाही, विचार नाही करत की अरे मांजर आहे, तिलाही पोट आहे, ती फिरणार नाही इकडे तिकडे तिच्या उपजीविकेसाठी, तिला काय माहिती तू येणार आहे तुझा रस्ता तिने काटावा, असं काही नसतं. पण हे आपल्याला कळत असताना देखील वळत नाही, समजत नाही, आणि आपण त्या मान्यतेच्या आधारावर चालतो. दुर्दैवाने पुढे ते काम झालंच नाही तुमचं. समजा एखादा अट्टाहासाने माझ्यासारखा माणूस काय करतो, नाही आता आपण चेक करूच, जाऊया, मांजर आडवी गेली, हरकत नाही, आपण जरा जाऊन बघू, झालं नाही झालं, आणि दुर्दैवाने ते काम होत नाही. मग तो बिलीफ माझासुद्धा इतका पक्का बळकट होतो की खुंटा हलवून बळकट करण्यासारखा, अरे काहीतरी मांजरीचं जे गडबड आहे ती नक्की काहीतरी आहे बरं का, आपलं काम झालं नाही या ठिकाणी. हा योगायोगाचा भाग असतो, काम हो न हो. म्हणजे अशा प्रकारचं मनामध्ये आपण ज्या बिलीफ घेऊन चालतो त्या अचेतन मनामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या अचेतन मनामधल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम करत असतात. फोबियासुद्धा हा अचेतन मनामध्येच आहे. प्रत्येक माणसाला बिबट्याची भीती वाटते, सापाची भीती वाटते, चोराची भीती वाटते, कोणाला पाण्याची भीती वाटते. पण भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. परंतु ती असं आपण भीतभीत राहतो का, भीतभीत चालतो का? नाही. सिच्युएशन केव्हा, ज्या वेळेला खरोखर चोर समोर येतो, त्याच्या हातात काहीतरी तलवार आहे, मारायला काहीतरी काठी आहे, किंवा अचानकपणे बिबट्या आपल्या अंगावर येतो आणि त्यावेळेला आपली भीती, किंवा एखादा साप सर्रकण अशा समोरून पास होतो, त्यावेळेला संपूर्ण अंगावर आपले काटे उभे राहतात आणि त्याच्यावर प्रचंड भीती वाटते. भीतीला ऊर्जा दिल्याशिवाय ती बाहेर पडत नाही. म्हणजे अचेतन मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण संस्कारित करून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या संस्कारित गोष्टींना ऊर्जा दिल्याशिवाय त्या बाहेर येत नाहीत, आणि बाहेर आल्याशिवाय त्या आपल्याला कळत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये धैर्य आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आहेत, सगळं काही आहे अचेतन मनामध्ये. या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही फोकस कशावर करता हा सगळ्यात महत्त्वाचा.
जनरली आपला फोकस हा सगळा नकारात्मक गोष्टींवर असतो. का माहिती? पण मॅक्सिमम ज्या वेळेला आपण बाहेर आपल्या सोसायटीमध्ये वावरत असतो, ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनमध्ये वावरत असतो, त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे लोक नकारात्मक विचारांनी भरलेले असतात आणि ते अधिक प्रमाणावर असल्यामुळेच कदाचित आपण नकारात्मक विचारांवरच आपला फोकस जास्त ठेवतो. त्यामुळे अचेतन मनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या नकारात्मक जास्त असतात आणि ज्या वेळेला अशा पद्धतीच्या नकारात्मक असतात त्यावेळेला तुमची सेल्फ एम्पॉवरमेंट कशी स्ट्रॉंग करता येईल मला सांगा. म्हणजे या ठिकाणी जो दिवा लावायचा आहे आपल्याला अचेतन मनामध्ये जाऊन दिवा लावायचा आहे ठामपणे. ह्याचं आणखी एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकेल की एखादी डिश आपल्याला फार आवडते, एखादा पदार्थ खूप आवडतो. तो पदार्थ आवडतो म्हटल्यानंतर जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत पोट भरेपर्यंत आपण त्याला खातो. संपलं. आवडल्यानंतर मग परत तो खायला हवा का? 2 दिवसाने, 4 दिवसाने, 8 दिवसाने? नाही. कारण त्याची चव ज्यावेळेला ॲक्टिव्ह म्हणजे ज्यावेळेला आपण तो खातो त्यावेळेलाच त्याची चव ही आपल्याला मिळत असते, त्याची टेस्ट मिळत असते. पण 2-5 वर्षानंतर पुन्हा 2-5 दिवसानंतर पुन्हा आपल्याला तो पदार्थ खावासा वाटायला लागतो. कसा का वाटतो तो? की वरच्या बाह्य मनामधली चव तिथल्या तिथे जरी ती थांबली असेल खाण्यानंतर, अचेतन मनाने ती चव ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि म्हणून कधीतरी गुलाबजाम आवडतात तर आणखी 2-5 दिवसानंतर गुलाबजाम, अरे करा जरा गुलाबजाम करा, हे श्रीखंड मागवा, काहीतरी आपण बासुंदी आणा. म्हणजे अशा प्रकारचं आपण ते मागवतो किंवा आपली खाण्याची इच्छा होते. ती खाण्याची इच्छा होणं म्हणजेच तुमच्या अचेतन मनामध्ये तो स्वाद, त्याची टेस्ट ही कुठेतरी त्या अचेतन मनामध्ये रेकॉर्ड झालेली. अशाच प्रकारचं हे सगळं रेकॉर्डिंग आपण आपल्या मनामध्ये करत असतो. आणि म्हणून मी मगाशी म्हटलो की ज्या भीतीदायक गोष्टी आहेत त्या भीतीदायक गोष्टी जेव्हा आपण आपल्या मनामध्ये रेकॉर्ड करून टाकतो त्यावेळेला नकळतपणे आपल्या अचेतन मनामध्ये हा सगळा प्रोग्राम आपण टाकत असतो फोबियाचा. जेव्हा अशा प्रकारचा फोबिया आपल्या मनामध्ये क्रिएट होतो, निर्माण होतो, त्यावेळेला दुरापास्त असतं की स्वमनाच्या शक्तीला जागृत करणं किंवा सेल्फ एम्पॉवरमेंटला आपल्याला आपल्या ताब्यात आणणं हा का येऊ शकत नाही त्याच्या पाठीमागची ही कारणमीमांसा आपल्यापुढे दिली. पण समजा ती आणायची ठरवली परिश्रमपूर्वक, त्याच्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील, काही एक्सरसाइजेस कराव्या लागतील. त्या जर केल्यात तर निश्चितपणे आपण याच्याकडे वळू शकतो आणि सेल्फ एम्पॉवरमेंटची आपण ताकद आपल्याकडे मिळवून घेऊ शकतो. तर एक आहे इच्छाशक्ती. आपली इच्छाशक्ती जागृत ठेवणं आणि ती तीव्र असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपण असं म्हणतो. एखादा माणूस मृत्यूच्या दाढेत गेलेला असतो आणि त्या मृत्यूच्या दाढेतून परत येत असतो तर आपण त्याला मस्तपैकी छान गोंडस नाव देतो की अरे त्याची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती आणि म्हणूनच तो त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेला आहे किंवा परत आलेला आहे. तर ह्या इच्छाशक्तीचा भाग आपल्याला आपल्या मनामध्ये जागृत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या इच्छाशक्तींचा वापर करून तुमचा कार्यकारण भाव जो आहे तो त्या मनामध्ये क्रिएट करणं आवश्यक आहे आणि तो होऊ शकतो. एकदम सातत्याने सकारात्मक विचाराने आपण त्या गोष्टी जर करत राहिलो तर निश्चितपणे इच्छाशक्ती जागृत करणं काही फार मोठी अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही. थोडा प्रयास जास्त करावा लागतो. सातत्याने पॉझिटिव्ह आपल्या मनामध्ये विचार करावे लागतात. आपण म्हणू शकतो की न होणारी गोष्ट जरी असेल तरी आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे की हो हे शक्य आहे आणि मी ते करू शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट ते तुमचं शक्य हो न हो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे की बरेचसे लोक अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतात आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न पण करतात. परंतु ते प्रयत्न नुसते प्रयत्न करणे म्हणजे इच्छाशक्ती जागृत करणे असं नव्हे. तुमचे प्रयत्न हे त्या इच्छेपर्यंत जाऊन पोहोचणे तोपर्यंत ते प्रयत्न असणे तर ती खऱ्या अर्थाने तुमची इच्छाशक्ती जागृत होते. नाही तर बऱ्याच वेळेला आपण हिमालयाची उंची चढत असतो, खूप दमलेलो असतो, आणखीन काही 100-200 मीटरवर तुम्ही त्याचं शिखर गाठणार असता. तुम्हाला माहीत नसतं की 100-200 मीटरवर शिखर आलेलं आहे का काय, पण तुम्ही इतके कमालीचे दमलेले असता
आणि त्यांनी खूप प्रयत्न केला, हो नाही नाही फार 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 झाला, नाही आता नाही शक्य, आता काही प्रयत्न करणं शक्य नाही आहे आणि म्हणून मी इथून परत येतो. म्हणजे काय, आणखी थोडेसे प्रयास तुम्हाला हवे होते ते शिखर सर करण्यासाठी, परंतु तुम्ही मधूनच तुम्ही बॅक झालात, परत आलात. हा तुमच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे. तर इच्छाशक्ती ठेवणं, त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, ती गोष्ट मिळेपर्यंत प्रयास करणं, असं केलं तर आपली इच्छाशक्ती जागृत होऊ शकते. आणि एकदा का ती इच्छाशक्ती जागृत झाली तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी. ही इथे स्वमनाची शक्ती तुम्हाला कामात यायला लागते. ही सेल्फ एम्पॉवरमेंट जी आहे ती या ठिकाणाहून कामाला सुरुवात होते. दुसरी गोष्ट आहे संकल्प. आपण बऱ्याच वेळेला नुसतं फक्त म्हणतो बरोबर, हे मिळवायचं आहे, हे घ्यायचं आहे, हे करायचं आहे, याच्याबरोबर जायचं आहे, ते करून बघू, पाहू करून, अशा प्रकारचं. पण संकल्प निश्चित नसतो. ज्यावेळेला तुमचा कुठेतरी एक संकल्प तुम्ही निश्चित करतात की नाही हे मला करायचं आहे आणि हा संकल्प मला तळीला न्यायचा आहे, तो परिपूर्ण करायचा आहे, अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही संकल्प परिपूर्ण नेण्याच्या मोडमध्ये असता, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमची स्वमनातली शक्ती त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करते, ती जागृत व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला तिथला दिवा पेटवण्याचं काम करायला सुरुवात करते. यासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला आणखीन काही गोष्टी आवश्यक असतात. इच्छाशक्तीसाठी म्हणा, संकल्पासाठी म्हणा, की कुठेतरी एकाग्र होणं आवश्यक असतं. आणि एकाग्र होण्यासाठी मेडिटेशन, ध्यान, याच्या इतकं सुंदर गोष्ट या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. पण बघा, प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनामध्ये इच्छाशक्ती आली पाहिजे, मग स्वमनाची शक्ती जागृत झाली पाहिजे, परंतु तो काय करत नाही, तो इच्छाशक्तीला तीव्रतेने आजमावत नाही. तो संकल्प आहे, तो सिद्धीस नेईपर्यंत तो ते टिकत नाही. तिसरी गोष्ट आहे, ध्यान करायला सांगितलं की ते सगळं होतं पण माझं ध्यान होत नाही. असे आपले इच्छाशक्तीला जे गतिरोध आहेत, आपल्या स्वमनाच्या शक्तीला प्रज्वलित करण्याचे जे गतिरोध आहेत, ते गतिरोध हे आहेत. हे गतिरोध जर तुम्ही एकदा काढून टाकले मनातनं, तर निश्चितपणे तिथलं दीपप्रज्वलन तुमचं मनाच्या याच्यातलं ते 100% होणार आणि त्यातला तिमीर, त्यातला अंधकार हा दूर होणार. याच्यासाठी आणखी एक तुम्हाला सप्लिमेंट म्हणून सांगता येईल, स्वसंमोहन. आपल्याला स्वतःला संमोहित केलं पाहिजे. आपल्या अचेतन मनाला आपल्याला कायमस्वरूपी आदेश दिले पाहिजे, प्रोग्राम केलं पाहिजे. काय, कुठलीही गोष्ट जरी तुम्हाला अशक्य वाटत असली तरी आतून आतल्या आवाजामध्ये आपण सांगितलं पाहिजे की येस. आणि हे ध्यानाच्या याच्यामध्ये होऊ शकतं की ज्या वेळेला तुम्ही ध्यानमग्न असता त्यावेळेला तुमचं सगळं विचारशृंखला थांबलेली असते आणि त्यावेळेला तुम्ही एक आतल्या शक्तीला एक आवाज दिला, ताकद दिली, सांगितलं की हे मला माहीत नाही, हे मला करायचं आहे, होणार आहे की नाही होणार नाही मला माहीत नाही, पण मी तिथे करणार आहे आणि तिथपर्यंत पोहोचणार आहे. त्यावेळेला ध्यान तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं मदत करतं. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते त्या ठिकाणी येतं. आता कॉन्सन्ट्रेशनचा जर पार्ट म्हटला की पुन्हा एकदा आपण अर्जुनाच्या बाजूला येऊया. महाभारतात ज्यावेळेला द्रौपदीचं स्वयंवर होतं आणि त्या स्वयंवरामध्ये सगळे लोक गेलेले होते, श्रेष्ठ धनुर्धारी लोक गेले होते आणि त्या धनुर्धारांनी पण मांडलेला होता की खाली तो मासा फिरतोय आणि त्याला आरशात पाहून त्याचा डावा डोळाच उडवायचा आहे, अशा प्रकारचं आपल्याला माहिती आहे सगळं. तर त्या ठिकाणी अर्जुनाने तो पण सिद्ध केला. आरशात पाहून, पाण्यात पाहून त्या माशाचा डावा डोळाच बरोबर नेमका उडवला. तर अनेक धनुर्धारी अचंबित झाले, कारण प्रत्येकाचे प्रयत्न फसलेले होते. आणि मग काही धनुर्धारी त्याच्याकडे आलेत आणि त्याने विचारलं की हे अर्जुना, आम्ही पण खूप याच्यामध्ये पारंगत आहोत, परंतु हे तुला कसं साध्य झालं? अर्जुनाने सोपी गोष्ट सांगितली. त्या अर्जुनाने सांगितलं की तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय दिसलं? ते म्हणले पाणी दिसत होतं, मासा फिरतोय तो दिसत होता, आणखी काय, हा बाकी मैसभा, आणि मी आता इथे बाण लावायला आलेलो आहे हे 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 मला समजत होतं. इथेच तुमची चूक झाली. अर्जुन म्हणला की ही तर तुमची चूक. म्हणे मग तुला काय दिसत होतं? मला फक्त आणि फक्त माशाचा डावा डोळा दिसत होता, मला दुसरं काही दिसत नव्हतं. पाणी दिसत नव्हतं, मासा दिसत नव्हता, लोक दिसत नव्हते, माझं प्रत्यंचा दिसत नव्हती, मला माझी धनुष्य दिसत नव्हतं, मला काहीच दिसत नव्हतं, मला फक्त दिसत होता माशाचा डावा डोळा. ही असते एकाग्रता. ही एकाग्रता ज्या वेळेला आपण आपल्या याच्यामध्ये घेतो, अवघड पण होता ना अर्जुनाचा, तोपर्यंत खूप अवघड होता आणि त्यात कोणी यशस्वी झाला नाही, फक्त अर्जुन यशस्वी झाला.
तर त्याच्या पाठीमागचं हे लॉजिक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एकाग्रतेचं महत्त्व किती आहे आणि ते तुमचं ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला घेऊ शकतो, मिळवू शकतो. याच्याच बरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट मदतीला येऊ शकते, तो म्हणजे एकांतवास. काही काळ तरी आपण थोडं मौनात असायला हवं, काही काळ तरी आपण शांत निवांत एखाद्या ठिकाणी जाऊन बसायला हवं. त्या ठिकाणी कोणाचा गर्दी नाही, गोंगाट नाही, मन शांत होतं, विचारांची शृंखला थांबते त्या ठिकाणी आणि एक एनर्जी तुम्हाला त्या ठिकाणी क्रिएट होते. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये एक एनर्जी आहे, बोलण्यामध्ये आहे, विचारांमध्ये आहे, मनामध्ये आहे, सगळ्या गोष्टींमध्ये. मग आता आपल्याला रोज आपल्याला एक काहीतरी परिमाणामध्ये ती एनर्जी मिळत असते. एक साधारणतः रोज आपल्याला 100 किलो एनर्जी आपल्याला मिळाली, प्रकृतीने वैश्विक शक्तीने आपल्याला दिलेली रोजची. मग त्या एनर्जीपैकी आपण हसण्या खिदळण्यामध्ये एक 10 किलो वाया घालवली, गप्पा गोष्टींमध्ये 10 किलो वाया घालवली, रडण्या भेकण्यामध्ये 10 किलो वाया घालवली, कोणाचा तरी द्वेष, कोणाचा तरी छळ, कपट, काहीतरी भयानक अशा अवस्थेत विचार करण्यामध्ये आपण 10 किलो वाया घालवली. अशा प्रकारची एनर्जी जर 50 किलो आपण त्या ठिकाणी वाया घालवली तर एक चांगल्या कामासाठी तुमच्याकडे शिल्लक 50 किलोच एनर्जी शिल्लक राहते आणि म्हणून तिथे एनर्जी तुमची कमी पडायला लागते. मग ती एनर्जी जर वाढवायची असेल, ती क्षमता तुम्हाला वाढवायची असेल तर काही काळ तुम्ही एकांतात राहिलात तर तुमचा एनर्जीचा जो लॉस होणार आहे, जी क्षती होते ती थांबणार आहे आणि तीच एनर्जी आपल्याला परत आपल्या मनामध्ये ठेवून इतर चांगल्या कामामध्ये आपण ते जर लावली, मग ती ध्यानात असेल, ती स्वसंमोनात असेल, ती इच्छापूर्तीसाठी असेल, ती संकल्पासाठी असेल, ती एनर्जी त्या ठिकाणी तुम्ही वापरायला लागलात तर निश्चितपणे तुम्हाला फार मोठी मदत त्या एनर्जीची मिळू शकते. थोडक्यात काय तर आपली इच्छा होणं, त्याचा संकल्प करणं, त्याच्यावर अंमलबजावणी करणं, ही प्रोसेस एकदा तुम्ही सुरू केलीत की कुठे ना कुठेतरी तुम्ही दिव्यामध्ये तेल घालायला सुरुवात केलेली आहे. वात नाही पेटली अजून, पेटवलेली नाही, परंतु दिव्यामध्ये तेल ओतायला सुरुवात केलेली आहे. मनातला अंधकार तो तिमीर दूर करण्यासाठी तुम्ही कुठेतरी प्रयत्नाला लागलेला आहात. हा नुसता प्रयत्न आहे, याच्या पुढेही आपल्याला जाऊन बरंच काम करावं लागणार आहे. आपल्याला स्वतःची ओळख, बऱ्याचशा लोकांना आपली स्वतःची ओळखच नसते. कितीतरी म्हणजे जवळजवळ मी असं म्हणेल की 99.9% लोकांना स्वतःची ओळख नाही आहे. मी कोण आहे, मी काय आहे, जे मी कोण आहे, मी काय आहे, मी डॉक्टरेट आहे, मी प्राध्यापक आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, उद्योजक आहे, याच्या पलीकडे आपली ओळख काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाचं आपण काय आहोत याची ओळख आपल्याला, आयडेंटिफिकेशन आपल्याला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक डायरी मेंटेन करायला हवी. तुमची ओळख शोधायची असेल तर ती डायरी मेंटेन करायला हवी. त्या डायरीमध्ये रोजचा दिनक्रम तुमचा लिहायचा आहे आणि त्या दिनक्रमामध्ये रोज संध्याकाळी त्याचं अवलोकन करायचं आहे की कुठे चुकलो, कुठे बरोबर होतो, हे अयोग्य होतं, हे योग्य होतं, याचं मूल्यमापन तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे, तेही तटस्थपणे आणि प्रामाणिकपणे. कारण तुम्हाला कोणाला ते कोर्टासमोर उभं राहून सांगायचं नाही आहे किंवा कोणाला स्वतःची कमीपणा तुम्हाला द्यायचा नाही, पण तुम्हाला स्वतःला ओळखायचं असेल तर स्वतःसाठी तुम्हाला खोटं बोलता येणार नाही, स्वतःसाठी तुम्हाला सत्य बोलावं लागेल, काय आहे ते जाणून घ्यावं लागेल. आणि मग असं करत असताना त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे आपले लूपहोल्स आपल्याला लक्षात यायला लागतात की मी कुठे, माझे विकनेसेस काय आहेत, माझे स्ट्रेंथ काय आहेत ते आपल्याला लक्षात येतात. आणि मग अशा विकनेसेसना आपण कसं ओव्हरकम करायचं, कशा पद्धतीने आपण याला तोंड द्यायचं, कशा पद्धतीने आपण त्याच्यावर विजय मिळवायचा, याचं मंथन सुरू व्हायला होतं ऑटोमॅटिकली. त्याच्यासाठी प्रयास करायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला कळतं की इथे मी चुकलो आहे, हे चुकणं हे स्वीकारणंच तिथून तुमची करेक्शन सुरुवात होते. पण बऱ्याचशा लोकांना मी चुकलो हे मान्यच करायला तयार नाहीत आणि जे लोक अशा पद्धतीने मान्य करत नाहीत त्यांच्यामध्ये कदापिही करेक्शन येण्याची शक्यता नसते. त्यामुळे हा एक पॉईंट आहे की जिथे स्वतःला आपल्याला ओळखायला आपल्याला सुरुवात केली पाहिजे. याची ओळख बऱ्याच वेळेला अशी होते, व्यक्तिपरत्वे वेगळी वेगळी असू शकते.
राम आणि श्याम 2 मित्र आहेत. त्याच्यापैकी राम प्रतिकूल परिस्थितीतून आलेला आहे आणि एका मोठ्या अवध्यावर जाऊन पोहोचलेला आहे. श्याम देखील अनुकूल परिस्थितीतून आलेला आहे, पण त्या अवध्यावर येऊन पोहोचलेला आहे. आणि रामला वाटतं की ठीक आहे यार, बहुत कुछ पा लिया मैंने, आय एम सॅटिस्फाईड, म्हणजे मी इथे येऊन मी समाधानी आहे, सगळं मला मिळालं. तर रामने स्वतःला ओळखलं असं आपण समजूया. पण श्यामला असं वाटत असेल, काय यार एवढी मेहनत केली, अजून तर इथपर्यंत आलो, अजून मला पुढे जायला पाहिजे होतं, हे तर माझ्या जे योग्यतेचे आहे त्या योग्यतेच्या पलीकडे आहे. मे बी कदाचित श्याम त्या गोष्टीला ओळखू शकलेला नाही की नेमकं काय आहे ते. आणि म्हणून एक आभासी जीवनाची आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट असते की आभासी जीवनाकडे तो आकृष्ट होत असतो आणि त्याच्याविषयीच त्याला एक जिज्ञासा असते म्हणा, किंवा इंटरेस्ट असतो म्हणा, किंवा त्याच्याविषयीच एक क्युरियासिटी असते, किंवा ती अचीव करण्यासाठीची एक वेगळी ओढ असते. तद्वत इथे आपल्याला हे कळलं पाहिजे की राम आणि श्यामच्या उदाहरणामध्ये की तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की तुम्ही कुठे येऊन थांबलात आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे. प्रत्येकाचा श्यामच्या दृष्टीने ही गोष्ट वेगळी आहे आणि रामच्या दृष्टीने ती गोष्ट वेगळी आहे. तेव्हा आपल्याला स्वतःला ही गोष्ट ओळखता आली पाहिजे, बघता आली पाहिजे. याच्यातूनच आपला सेल्फ अवेअरनेस जो आहे तो आपण डेव्हलप करू शकतो, वाढवू शकतो. दुसरी गोष्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची. तर आपण बऱ्याच वेळेला जबाबदाऱ्या नाकारतो, नाही हे नाही जमणार, मला ते शक्यच नाही हो, तुम्ही अरे हा माझा प्रांतच नाही काम करण्याचा, ते तुम्ही मला सांगताच कसं. अशा प्रकारे जबाबदारी नाकारण्याचं एक मुख्य काम आपण घेतो आणि तिथे पण आपण फसत असतो. तिथेही आपल्या मनामध्ये ज्या दिव्यात आपल्याला तेल टाकायचं आहे तर त्या ठिकाणी आपण तेल टाकू शकत नाही. घ्या ना जबाबदारी, प्रयत्न तर करून बघा, होईल तर होईल, नाही तर नाही होणार. हां, आणि असं करूनही झालं नाही तरी तुम्ही स्वतःला मात्र गिल्ट फील नाही करत त्यावेळेला, कारण तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट साध्य करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे होते अंतिम क्षणापर्यंत ते सगळे मी प्रयास केलेले आहेत आणि तरी ती मला ते साध्य झालेली नाही. म्हणजे दोष तुमच्यामध्ये राहत नाही. तुम्ही काय म्हणता, नाही मी ते सगळे प्रयत्न केलेत, पण तुम्ही कुठलेच प्रयत्न न करता ती गोष्ट सोडून दिली तर कधीतरी एकदा आपल्याला वाटतं की नाही मी जरा त्याला जमलं का, अरे यार तो तर माझ्यापेक्षा पण जरा कमकुवत आहे, त्याला जमलं मला जमलं असतं, मी तो चान्स घ्यायला हवा होता. त्याच्यानंतर ती वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, जबाबदारी आहे, जबाबदारी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्या. जबाबदारी घेणारा प्रत्येक माणूस हा एकदम सक्षम होत असतो, त्याचं व्यक्तिमत्व अप्रतिम आणि एका उंचीला जात असतं. जबाबदारी न घेणारी माणसं ही त्यांच्या जीवनामध्ये फार प्रकाश पाडू शकत नाहीत आणि स्वमनाची शक्ती तर ते कधीच जागृत करू शकत नाही. हे अधोरेखित आहे, हे लिखित तुमच्या मनामध्ये निश्चितपणे करून ठेवा. त्यामुळे केव्हाही आपल्याला आपल्या याच्यामधले ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला अनुभवायला पाहिजे, करून पाहायला पाहिजे. हे सगळं जे मी तुम्हाला सांगतो की हे सगळे जे गिमिक्स आहेत हे सगळे सेल्फ एम्पॉवरमेंटसाठी आहेत, की स्वतःला स्वतःची शक्ती जागृत करण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी काय काय आपल्याला करावं लागेल हे मुद्दाम मी आपल्या या ठिकाणी नमूद करतोय. आता काही ठिकाणी आपल्याला आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस जर आपल्याला शोधायचे असतील तर त्याच्यासाठी अतिशय एक चांगला फंडा मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला आपण नेमबाज लोक एक वर्तुळ तयार करतात, माहिती असेल तुम्हाला. तिथं वर्तुळ असतं आणि इथून आपल्याला त्याच्यावर नेम लावल्यानंतर मग तो 1ला जातो का 2ला जातो का 3ला जातो का 5ला जातो का मिडलला बरोबर सेंटरला जातो हे त्याच्यावरनं काउंट करलं जातं. तशा प्रकारचं एक वर्तुळ घ्या, त्याच्यावर नंबरिंग करा 1 ते 10 पर्यंत आणि मग त्याच्या आजूबाजूला तुम्ही हे लिहा की माझे असलेले नातेसंबंध किती मार्क देणार ते त्याच्यामध्ये नमूद करा. मी जे काही उद्योग व्यवसाय करतो आहे त्या उद्योग व्यवसायाला मी किती ऑनेस्टली आणि किती प्रामाणिकपणे काम करतो आहे त्याच्यावर ते तुम्ही त्याच्यात मार्क करा. म्हणजे असे तुम्हाला तुमच्या आयुष्याशी घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आजूबाजूला, माझं व्यक्तिमत्व कसं आहे त्याच्यावर तुम्ही मार्क करा. माझं स्वास्थ्य, माझं आरोग्य, माझं हेल्थ ही कशी आहे त्याच्यावर तुम्ही नंबरिंग करा आणि मग ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ आणि तुमचे विकनेसेस हे दुसरा कोणी आयडेंटिफाय करून द्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही स्वतःहून स्वतःला ते आयडेंटिफाय करू शकता की माझ्यामध्ये काय विकनेसेस आहेत. ज्या गोष्टी आपल्याला समजा मी मॉर्निंग वॉक करत नसेल, फिरत नसेल, आळशीसारखा घरातच बसलेलो असेल तर मला व्याधी असतील, BP असेल, शुगर असेल तर निश्चितपणे काय की त्या ठिकाणी माझे मार्क्स काय येतील 1 किंवा 2 पॉईंटच येणार आहेत.
म्हणजे तो विकनेसेस आहे माझ्यातला, याचं संशोधन मला त्या ठिकाणी करता येतं. आता या पॅरामीटर्समध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या गोष्टी टाका आणि त्याला मार्किंग करा की आपण याच्यामध्ये कुठे कमी पडतो. आणि जे आवडीचं त्याला तुमचे मार्क्स 10पर्यंत असणार आहेत. तर हा स्ट्रेंथ आहे तुमचा. विकनेस आणि स्ट्रेंथ याचं ॲनालिसिस आपल्याला या वर्तुळाच्या माध्यमातून करून मग विकनेसेसला आपण कशा पद्धतीने ओव्हरकम करायचं, कशा पद्धतीने त्याच्या पुढे जायचं, याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि तो विचार करून आपल्या मार्गक्रमण आपण पुढे केला पाहिजे. दुसरं एक अफर्मेशन, एक पॉझिटिव्ह विचारांचा थॉट सातत्याने आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. कोणता का असेना, किंवा एखादी गोष्ट कोणतीही घडली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह निचोड काढता आला पाहिजे. बरेच लोक फक्त त्याच्यामध्ये निगेटिव्ह शोधतात, पण त्याच्यामध्ये त्याला पॉझिटिव्ह दिसत नाही. यदा कदाचित आज मी बाहेर जाऊन कुठे एका कामासाठी जाणार होतो आणि मी गेलोच नाही आणि मग अरे ते निगेटिव्ह झालं, मी गेलोच नाही, काय बरं यार जायला पाहिजे होतं, असं कुठेतरी असं माझ्या मनामध्ये विचार येतो. पण मग मी त्यावेळेला असा विचार केला पाहिजे की बरं झालं नाही गेलो तर चांगलंच झालं. कदाचित गेलो असतो, एखाद्याच्या कोरोनाच्या संबंधात अडकलो असतो, परत माझ्या त्या थांबलो मी, माझं काही झालं नाही, म्हणजे त्याच्यातही पॉझिटिव्ह थॉट आहे. पण आपण तो पॉझिटिव्ह थॉट शोधतच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह थॉट येतो, तो शोधता आपल्याला आला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला आपल्याकडे आपल्या डोक्यामध्ये सातत्याने एक पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह गोष्टी, त्याचे थॉट्स याचा आपल्याला मनामध्ये घोळवले पाहिजेत. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं मन, आपले विचार हे सकारात्मकतेकडे जातात. फिजिकल फिटनेस, बरेच लोक फिजिकल फिटनेसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आता स्वतःच्या मनाच्या शक्तीला जागृत करण्यासाठी, सेल्फ एम्पॉवरमेंटसाठी फिजिकल फिटनेसही अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं खूप काही खुपत असेल तर तुमच्यामध्ये एक नकारात्मकता असते त्या ठिकाणी. पण तुम्ही हेल्दी असाल, तुम्हाला कुठलाच आजार नाही, तुम्ही मस्त असाल, तंदुरुस्त असाल, तर त्यावेळेला तुमची जी इच्छाशक्ती आहे, तुमचं स्वमन जे आहे, तुमची सेल्फ एम्पॉवरमेंट आहे, तिला बूस्ट करायला तुम्हाला खूप मोठी मदत मिळते. ते जर होत नसेल तर मॉर्निंग वॉकसारखा किंवा जॉगिंगसारखा, योगासारखा जे आपल्याला शक्य आहे ते आपण केलं पाहिजे की आपल्या शरीराला, आपल्या प्रकृतीला आपल्याला जास्तीत जास्त तंदुरुस्त केलं पाहिजे. त्याचा एक मेडिकल इफेक्ट पण आपल्याला मिळतो की जो माणूस सकाळी 1-2 तासभर का असेना स्वतःच्या शरीरासाठी देतो, त्याच्यामध्ये खूप चांगले हार्मोन्स क्रिएट होत असतात त्यावेळेला, की जे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात आणि सकारात्मक विचारांना बांधून ठेवतात. त्यामुळे सेल्फ एम्पॉवरमेंटसाठी सुद्धा आपल्याला पुन्हा हाही घटक अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष देणं. आपण रिस्पॉन्सिबिलिटीच्या वेळेलाच आपण म्हटलं होतो की तोच थोडासा मुद्दा पुढे आहे की ओपन टू पॉसिबिलिटी. आपण कोणतीही गोष्ट तिच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून सांगितलं पाहिजे की नाही, माझं ओपन माइंड ठेवलेलं आहे आणि हे शक्य होणार आहे, ते मी करू शकतो, अशा प्रकारे त्याच्यावर आपल्याला हे करता येईल. जी गोष्ट आपल्याला आवडते ती आवर्जून करायला हवी. मग ते हॉबीज असतील, छंद असतील, यात तुम्ही चित्रकला, तुम्ही आणखीन इतर बाकी काही गोष्टी, गाणे ऐकणे, गाणे म्हणणे, लेख लिहिणे, पुस्तक वाचणे, जी गोष्ट तुम्हाला आवडते, बळजबरी नाही करायची, जी गोष्ट आवडते तिच्यासाठी तुम्हाला तासभर तरी तुम्हाला वेळ काढून ठेवायला हवा. फक्त एक्सेप्शनल ते, कारण ती सगळ्यांनाच आवडते, मोबाईल, सोशल मीडिया हे सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यापासून मात्र दूर राहा. मी सांगितलं ते आवडतं म्हणजे तो मोबाईल घेऊन बसू नका. अनेक लोक तासन तास, 2-2, 3-3 तास त्याच्यामध्ये त्यांचा कसा वेळ जातो कळत नाही, कारण तिथून आपल्याला काहीही चांगली गोष्ट मिळत नाही. तिथनंच फक्त जे काय आहे ते 90% निगेटिव्ह गोष्टी असतात. 90% निगेटिव्ह गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आणि मी तर तुम्हाला म्हटलं की सकारात्मकतेकडे आपल्याला जायचं आहे आणि सकारात्मकतेचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फीडबॅक. हे सगळे बदल केल्यानंतर, हे सगळे चेंजेस केल्यानंतर आपला एखादा जवळचा सहकारी असेल की डे टू डे आपण त्याच्याबरोबर राहतो, नातेवाईक असेल, कोणी का असेना, की ज्याने आपल्याला आधीही बघितलेलं आहे आणि नंतरही बघितलेलं आहे, एक फीडबॅक त्याच्याकडनं आपण घ्यायला की ते मी सेल्फ एम्पॉवरमेंटसाठी काही प्रयोग मी माझ्या स्वतःसाठी करतो आहे आणि याचे रिझल्ट तुला कसे वाटतात, म्हणजे माझ्या वागण्या बोलण्यामध्ये काही तुला फरक जाणवला का, मी परवा कसा वागत होतो, आज कसा वागतो, किंवा महिन्याभर पूर्वी तुझ्याशी कसा वागत होतो, आज कसा वागतो. हा फीडबॅक, जेन्युअन फीडबॅक आपल्याला मिळू शकतो आपल्या मित्रांकडवी, आपल्या सहकाऱ्यांकडून किंवा आपल्या कलिग्सकडनं आपल्याला तो मिळू शकतो, जे डे टू डे आपल्या संबंधात असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पुस्तकाच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेल की पुस्तक हे तुमची मानसिक शक्ती वाढवतात,
निर्णायक विचारांना मदत करतात, कल्पनाशक्ती वाढवतात, तुम्हाला प्रेरणा देतात, तुमचा ताण कमी करतात, स्वावलंबी बनवतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सृजनशीलता तुमच्यामध्ये पुस्तकांमुळे येऊ शकते. त्यामुळे पुस्तकं वाचण्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा, तीही उत्तम पुस्तकं. प्रणयकथा वाचून याच्यातनं काही मिळणार नाही, हॉरर स्टोरी वाचून तुम्हाला याच्यातनं काही मिळणार नाही. जी उत्तम विचारांची पुस्तकं आहेत ती उत्तम विचारांची पुस्तकं तुम्हाला हे सगळं देऊ शकतात. तर त्याच्याबाबत आपण थोडा विचार केला पाहिजे आणि त्या बाजूने गेलं पाहिजे. मला वाटतं वेळ हा पूर्ण होत आलेला आहे व्याख्यानाचा, जो मला खूप बोलण्यासारखं आहे. मी तुमच्याशी दिवसभरही बोलू शकतो या विषयावर, परंतु वेळेची मर्यादा पाळता की तुर्तास एवढं पुरे. मी एवढंच म्हणेल की आजचा हा योग अतिशय चांगला आलेला आहे बग्गाजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं. तुमच्याशी मला संवाद साधता आला, काही चांगल्या गोष्टी तुम्हाला देता आल्या, परंतु याचा आउटपुट मी असं म्हणेल की तुम्ही एका कानाने व्याख्यानमाला आहे, अनेक व्याख्याते येतात, आपण या कारणाने ऐकतो, या कारणाने सोडून देतो आणि आपलं पूर्वजीवन जसं आहे तसंच त्या पद्धतीने चालू राहतं. पण मी याबाबतीत तुम्हाला असं म्हणेल की ही जी काही मी आज तुमच्याशी बोललेलो आहे, हा संवाद तुमच्याशी साधलेला आहे, यातल्या काही गोष्टी तुम्ही 2%, 5%, 3% जे काही तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं जरी तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न केलात तर निश्चितपणे आजच्या या व्याख्यानाचा, आजच्या तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा काहीतरी एक पॉझिटिव्ह रिझल्ट त्याच्यातून दिसेल असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना विनंतीपूर्वक आवाहन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी श्रीकांतजींनी मला इथे बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधायची जी संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली, मी त्याच्यासाठी वसंत व्याख्यानमाला त्याचे अध्यक्ष श्रीकांतजी यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या सहकारी प्राध्यापक डॉक्टर संगीता बापना मॅडम, त्यांचे मिस्टर बापना सर यांचेही मी आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.